हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय व्लॉग. बघू शकता आम्ही काल ज्या सेकंड गेटवरती येऊन वेट करत होतो. खूप लोक आहेत, खूप क्राऊड आहे. माहीत नाही नंबर कधी येईल. असंच वाट बघत आमचा शेवटी नंबर आला. आणि तुम्ही बघू शकता आता आम्ही टोकियो डिझनीलँडच्या एंटरवर आहोत. बघा ना, एंट्रन्सपासूनच सगळं किती मॅजिकल दिसतंय. म्युझिक, डेकोरेशन सगळं एकदम ड्रीम वर्ल्ड सारखंच वाटतंय. आता आपण डिझनी एरियामध्ये एंटर होतोय. वाव, हे बघून खरंच असं फील होतंय की आपण कार्टून वर्ल्डमध्येच आलोय आहोत. एव्हरीवेअर खूप क्यूट शॉप, कॅरेक्टर्स आणि ब्युटिफुल बिल्डिंग दिसत आहेत. हे आहे सिंड्रेलाचा हाऊस. हे आहे मिकी माऊसची पोनी जिथं सगळे लोक फोटो काढण्यासाठी वेट करत होते. ॲक्च्युली तर लोक लाईनमध्ये उभे राहून तिथे येऊन फोटो काढण्यासाठी हे करत होते. एकाचा नंबर झाल्यानंतर दुसरा, तिसरा असं करून ते फोटो काढत होते. म्हणजे एवढे खूप लोक याच्यामध्ये सुद्धा एवढे डिसिप्लिन करत होते. हे काय, हे लोक फोटो काढतायत तर बाजूला एक लाईन आहे, त्याच्यामध्ये सगळे उभे होते. त्यानंतर आम्ही आतमध्ये आलो. हे आहे डिझनीलँडच्या आतूनचा सगळा भाग. बघू शकताय की खूप सुंदर असं त्यांनी आतमध्ये एवढं मेंटेन ठेवलेले. सगळे बिल्डिंग्स वगैरे एवढे छान होते की सगळं म्हणजे बस बघतच राहावं असं वाटत होतं. त्यांनी खालचे रोड्स पण एवढे सुंदर केलते की तिथं लोक उभं राहून फोटो काढत होते. थीमनुसार त्यांनी तिथं सगळं अरेंज केलेलं होतं. खूप सुंदर होतं. तुम्ही बघून सुद्धा तुम्हीही माझ्याबरोबर फील घ्या.